रामकृष्ण हरी. वर्षभर टिकणाऱ्या आपल्या ह्या ज्या आंबट चिंचा ह्या कशा साठवून ठेवायच्या, त्याच्यासाठी काय करायचं हे आपण बघणार आहे. ही आंबट चिंच आहे. आपल्या गावाकडं झाड आहे चिंचेचं, त्या झाडाची ही चिंच आणली आहे. ती चिंच आपल्याला वर्षभर साठवून आणि वापरता येईल. ते कशी वापरायची आणि कशी साठवायची ते बघू. ही जी चिंच आहे ही असं आपण वरचं पूर्ण खोत्र काढून घेणार आहे. आणि बघा हे जे आहे हे दसडी, याला दसडी म्हणता. हे जे आहे याला दसडी म्हणता. ही दसडी पण पूर्ण अशी काढून घ्यायची. अशी पूर्ण असं क्लीन करून घेणार आहे आपल्याला चिंच ही. हे सर्व सोलून झाले. आता आपण ही साईडला करून घेऊ. आता ही मुसळी घेऊन आणि अशी चिंच आपण फोडून घेणार आहे. बघा 2 टोले मारले की असे उभे जे धरतं हे चिंचुके काढून घ्यायचे. असे सगळे चिंचुके काढून घेऊ. आणि आपण जर ही चिंच डायरेक्ट अशी फोडली तर ती फुटत नाही. बघा आपण हे असं उभं ठेवून असं एक करणार आहे. असं केलं की लगेच चिंचुका वेगळा होण्याची मदत होते. बघा आता हे सगळ्या चिंच आपण अशाच करून घेऊ. अशा त्यामुळे ही चिंच आपल्याला वर्षभर कामात येत नाही किंवा वर्षभर टिकत नाही. त्यासाठी आपण हे चिंचुके वेगळे केले. आणि आता ह्या चिंच आपण पूर्ण उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. ह्या चिंचा एक दिवस पूर्ण दिवसभर उन्हात वाळले, त्या आपण आता थंड करून घेऊ आणि एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवू. बघा ही अशी बरणी घेतली, तिच्यात असं पूर्ण अशा भरून, पण वाळल्याच्या नंतर त्या थंड झाल्या पाहिजे. थंड करून आणि नंतरच अशा बरणीत भरून ठेवायच्या. आपल्याला वर्षभर टिकता ह्या चिंचा. बघा फ्रीज मध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही असे पूर्ण व्यवस्थित केलं तर.